नमस्कार, फॅब्रिक हँडलिंगच्या या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. चला आपण या सेशनची उद्दिष्टे पाहूया. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: फॅब्रिक ओळखण्याच्या पद्धती स्पष्ट करणे, कटिंग करण्यापूर्वी फॅब्रिक तपासणे. आवश्यक फॅब्रिक हे आहेत: कॉटन फॅब्रिक, फेल्ट फॅब्रिक, चॅंटली लेस, जर्सी नीट, फॉक्स फर. फॅब्रिक हँडलिंग करताना लागणारे मटेरियल्स पुढील प्रमाणे आहे: पाणी, बकेट, आयरन बॉक्स, टेबल क्लॉथसह आयरनिंग टेबल, सीजर्स, मेजरिंग टेप. प्रथम फॅब्रिक समजून घेऊ. टेक्स्टाईलमध्ये फॅब्रिक आवश्यक आहेत. ते अनन्य गुणसह वैविध्यपूर्ण सामग्री देतात. विणलेल्या न विणलेल्या लेस, फर आणि विणलेल्या कापडाबद्दल जाणून घेतल्याने त्यांचे कन्स्ट्रक्शन, उपयोग आणि काळजी समजण्यास मदत होते. फॅब्रिकची रचना त्यांच्या कन्स्ट्रक्शनमध्ये वापरल्या जाणाऱ्या फायबर्स किंवा मटेरियल्सच्या प्रकारचा संदर्भ देते. फॅब्रिक कॉम्प्लेक्शन त्यांच्या वैशिष्ट्यावर लक्षणीय प्रभाव टाकते, जसे की टेक्स्चर, ड्युरेबिलिटी, ब्रीदेबिलिटी, मेंटेनन्स आणि केअर. विणलेले फॅब्रिक हे धाग्याचे 2 सेट इंटरलेसिंग करून तयार केले जाते. विशेषतः एकमेकांना परपेंडिक्युलर वेगाने ग्रेन पॅटर्न्स असलेले स्ट्रक्चर्ड टेक्स्टाईल तयार करते. विणलेल्या कापडांमध्ये कॉटन, डेनिम, सिल्क, वूल आणि लिनेन यांचा समावेश होतो. चला कॉटनची वैशिष्ट्ये, वापर आणि हाताळणीच्या टिप्स याचा एक सारांश बघूया. कॉटन हा कापसाच्या झाडापासून मिळणारा एक नैसर्गिक फायबर आहे, जो त्यांची स्ट्रेंथ, ब्रीथेबिलिटी आणि ॲब्सॉर्बन्सी साठी ओळखला जातो. हे कॅज्युअल समर क्लॉथिंग, बेड लिनन्स आणि टॉवेल म्हणून वापरले जाते. कलरफास्ट कॉटन गरम पाण्यात तर इतर थंड पाण्यात धुवावे. फॅब्रिक ओलसर असताना आयरन करावे. न विणलेले कापड विविंग किंवा निटिंग न करता बॉन्डिंग किंवा इंटरलॉकिंग फायबर्सद्वारे तयार केले जातात. परिणामी विविध टेक्स्चरसह फ्लेक्सिबल मटेरियल तयार होते. ते लाईटवेट किंवा दाट असू शकतात, ज्यामध्ये डिस्टिंक्ट ग्रेन नसतात. डिस्पोजेबल प्रॉडक्ट्स, मेडिकल टेक्स्टाईल आणि क्राफ्ट ॲप्लिकेशन मध्ये न विणलेल्या कापडाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. न विणलेल्या कापडामध्ये फेल्ट, स्पन बॉन्ड फॅब्रिक, निडल पंच्ड फॅब्रिक आणि मेल्ट बॉन्ड फॅब्रिक यांचा समावेश होतो. चला आता आपण फेल्ट फॅब्रिकबद्दल समजून घेऊया. फेल्ट वूल किंवा पॉलिस्टर सारख्या नॅचरल फायबर्सपासून बनलेले असते आणि ते स्थिर जडीसह मऊ आणि दाट वाटते. त्यांच्या वर्सॅलिटीमुळे आणि कटिंग आणि आकार देण्याच्या सुलभतेमुळे क्राफ्ट्स आणि DIY प्रोजेक्टमध्ये फेल्टचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कपड्यामध्ये विशेषतः हट्स आणि स्कार्फ यासारख्या ॲक्सेसरीजसाठी पातळ फेल्ट वापरली जातात. जाड दाट फेल्ट्स इंडस्ट्रीमध्ये पॅडिंग मशिनरीसाठी आणि इन्सुलेशन करण्यासाठी वापरले जातात. फेल्टच्या शेप आणि इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी अनेकदा स्पॉट क्लीन किंवा ड्राय क्लीन केले जाते. जास्त ओलावा टाळावे, कारण यामुळे आकुंचन होऊ शकते. लेस फॅब्रिक्स त्यांच्या इंट्रिकेट ओपन वर्क पॅटर्नसाठी ओळखले जातात, ज्यात अनेकदा डेलिकेट डिझाईन जसे की फुले किंवा जिओमेट्रिक शेप असतात. हे हलके, शोभेचे आणि सामान्यतः बारीक धाग्याचे बनलेले असते. लेस फॅब्रिकचा वापर फॉर्मल वेअर, ब्राइडल गाऊन, अंतर्वस्त्र आणि सजावटीच्या आच्छादनात केला जातो. लेस फॅब्रिकमध्ये चॅंटली लेस, गुईपूर लेस, ॲलेंकॉन लेस आणि व्हेनिस लेस यांचा समावेश होतो. चला तर मग आपण आता चॅंटली लेस फॅब्रिकबद्दल जाणून घेऊया. चॅंटली लेस फाईन नट बॅकग्राऊंडवरील त्यांच्या
डिलिकेट आणि इंट्रिकेट फ्लोरल पॅटर्नसाठी ओळखली जाते. हे सहसा सिल्कपासून बनवले जाते, परंतु सिंथेटिक फायबर्सचा देखील वापर केला जाऊ शकतो. ह्याचे टेक्स्चर मऊ आणि लाईटवेट असून ते एका लक्झरियस अनुभव देते. चॅन्टली लेस सामान्यतः फॉर्मल्स आणि ब्राइडल वेअर तयार करण्यासाठी वापरली जाते, ज्यात वेडिंग गाऊन, वेल्स आणि इव्हनिंग ड्रेस यांचा समावेश होतो. नाजूक धागे अडकू नयेत म्हणून शार्प सीझर्स किंवा रोटरी कटराचा वापर करा. विणलेले कापड हे धाग्यांचे लूपिंग एकत्र करून तयार केले जाते, ज्यामुळे एक फ्लेक्सिबल मटेरियल तयार होते. ते आरामदायक, लवचिक आणि मऊ अनुभवासाठी ओळखले जातात. हे फॅब्रिक सामान्यतः टी शर्ट, स्वेटर, ॲक्टिव्ह वेअर आणि फ्लेक्सिबिलिटी आवश्यक असलेले इतर कापडे बनवण्यासाठी वापरले जातात. निटेड फॅब्रिकमध्ये जर्सी नीट, रिब नीट, इंटरलॉक नीट आणि फ्रेंच टेरी नीट यांचा समावेश होतो. चला तर मग आता जर्सी नीट फॅब्रिकबद्दल समजून घेऊया. जर्सी नीटची बाजू स्मूथ असते आणि बॅक टेक्स्चर्ड असते, जे आरामासाठी नॅचरल स्ट्रेच देते. जर्सी नीटचा वापर दररोज घातले जाणारे कपडे जसे की टी शर्ट, ड्रेसेस आणि कॅज्युअल वेअरमध्ये केला जातो. हे सामान्यतः त्यांच्या कम्फर्टमुळे अंडरवेअर आणि स्लीपवेअरच्या प्रोडक्शनमध्ये वापरले जाते. फर फॅब्रिक्स प्राण्याच्या फरच्या स्वरूपाचे आणि टेक्स्चरचे अनुकरण करतात. ते वास्तविक प्राण्यांच्या त्वचेचा वापर न करता मऊ आणि आकर्षक मटेरियल देतात. हे मटेरियल मऊ आणि प्लश टेक्स्चर देतात आणि खऱ्या फरसाठी क्रूरतामुक्त पर्याय प्रदान करतात. फर फॅब्रिकमध्ये फॉक्स फर, मिक फर आणि अल्पाका फर यांचा समावेश होतो. चला तर मग आता आपण फॉक्स फर फॅब्रिकबद्दल समजून घेऊया. ॲक्रेलिक किंवा पॉलिस्टर सारख्या मानवनिर्मित मटेरियलपासून फॉक्स फर फॅब्रिक बनवले जाते, ज्यामुळे वास्तविक प्राण्यांच्या फरवी नक्कल करणाऱ्या मऊ आणि फ्लश टेक्स्चर तयार होतो. हे सामान्यतः फॅशन इंडस्ट्रीमध्ये कोट, जॅकेट, वेस्ट आणि ॲक्सेसरीजसाठी वापरले जाते. वास्तविक फरसाठी एक स्टायलिश आणि क्रूरतामुक्त पर्याय प्रदान करते. हे थ्रो, पिलो आणि ब्लँकेटसाठी इंटेरियर डिझाईनमध्ये देखील वापरले जाते, ज्यामुळे घरच्या फर्निचरला एक लक्झरियस टच प्राप्त होतो. फॅब्रिक कापण्यापूर्वी फॅब्रिक तपासणे महत्त्वाचे आहे. कॉटन स्टिचिंग करण्यापूर्वी श्रिंक केले जाऊ शकते. प्री श्रिंक फॅब्रिकला श्रिंकिंग ट्रीटमेंटची आवश्यकता नसते. श्रिंकिंग झाल्यानंतर रिंगल्स काढून टाकण्यासाठी फॅब्रिक चांगले प्रेस केले पाहिजे. कापण्यापूर्वी फॅब्रिक काही तास पाण्यात भिजवले जाऊ शकते. कॉटनसारखे पांढरे कापड किमान 4 तास गरम पाण्यात भिजत ठेवावेत. वरच्या थरावर प्रेस क्लॉथ पसरवा आणि गरम आयनने प्रेस करा. 2 वेगवेगळ्या रंगाचे फॅब्रिक्स एकत्र भिजवू नयेत. फ्लेटसाठी भिजवण्याची शिफारस केली जात नाही, कारण ते फेल्टच्या टेक्स्चर आणि शेपवर परिणाम करू शकते. फेल्ट फॅब्रिक पिन किंवा वजनाने सुरक्षित करा. पाहिजे तशा पॅटर्नने अनुसरण करून शार्प सीझरने कट करा. कटिंग दरम्यान घसरणे टाळण्यासाठी फ्लॅट हेड पिन वापरून चॅन्टली लेस स्टेबल सरफेसवर पिन करा. इंट्रिकेट लेस पॅटर्नसह काम करताना अचूकता महत्त्वाची असते. अनावश्यक टगिंग टाळण्यासाठी, स्नोगिंग किंवा स्ट्रेचिंग टाळण्यासाठी चॅन्टली लेस नाजूकपणे हाताळा. एकदा सुरक्षित झाल्यानंतर कटिंग दरम्यान अचूकता राखण्यासाठी लेसची हालचाल कमी करण्याचा प्रयत्न करा. प्री वॉशिंग आवश्यक असल्यास जेंटल डिटर्जंट आणि थंड पाणी वापरा आणि काळजी सूचनांचे अनुसरण करा. जर पॅटर्नमध्ये इंट्रिकेटचे तपशील असतील तर अचूकतेसाठी जर्सी नीट एकाच लेअरमध्ये कट करा.
फॅब्रिकचे नुकसान टाळण्यासाठी आयर्न लो टेम्परेचर सेटिंगवर वापरा. फॉक्स फरसाठी शार्प फॅब्रिक सीझर किंवा क्लीनर कट करण्यासाठी रेझर ब्लेड वापरा. चॉक किंवा फॅब्रिक मार्कर वापरून फॉक्स फरच्या मागील बाजूस कटिंग लाईन मार्क करा. लांब स्मूथ स्ट्रोक वापरून फॅब्रिकच्या मागील बाजूने कट करा. फर फायबर्स टाळून फॅब्रिक बॅकिंगमधून कट करा. कापल्यानंतर कोणतेही लूज फायबर्स काढून टाकण्यासाठी फॉक्स फर हलक्या हाताने हलवा किंवा ब्रश करा. कॉटन, फेल्ट, चॅन्टली आणि जर्सी नीट फॅब्रिकची देखभाल करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत. कॉटन हे एका टिकाऊ फॅब्रिक आहे जे उच्च तापमानाचा सामना करू शकते. सुरकुत्या दूर करण्यासाठी वाफेचे वापर करा. चांगल्या परिणामासाठी फॅब्रिक किंचित ओलसर असताना आयर्न करा. आयर्न करणे आवश्यक असताना नाजूक लेस थेट उष्णतेपासून संरक्षित करण्यासाठी प्रेसिंग क्लॉथ वापरा. जर्सी नीटचा स्ट्रेच आणि आकार टिकवून ठेवण्यासाठी त्याला थंड पाण्यात मशीन वॉश करा. रंग चांगला ठेवण्यासाठी थेट सूर्यप्रकाशापासून दूर थंड कोरड्या जागी स्टोअर करा. चला आपण चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. कॉटनसाठी भिजवण्याची गरज नसते, तथापि श्रिंकेजसाठी प्री वॉशिंग केले जाऊ शकते. पिनचं फॅब्रिक सुरक्षित करावे आणि नाजूक फर फायबरचे नुकसान होऊ नये म्हणून मागील बाजूने कापून घ्यावे. कापण्यापूर्वी प्रत्येक मटेरियलसाठी काळजी घेण्याची सूचना तपासा आणि अचूक परिणाम प्राप्त करण्यासाठी फॅब्रिक कापण्यासाठी विशिष्ट नमुना सूचनांचे अनुसरण करा. हे आपल्याला सेशनच्या शेवटी आणते. आशा आहे की तुम्हाला फॅब्रिक हँडलिंग आणि कापण्यापूर्वी फॅब्रिक तपासण्याची पद्धत चांगली समजली असेल.